या सगळ्या नियमांच्या विपरीत जाऊन जर कुठल्या लायसेन्स सावकाराने अशा पद्धतीने कोणावर कर्ज लादलं असेल त्यांनीही तक्रार करावी। आम्ही कारवाई करून नियमानुसार त्या ठिकाणी त्यांना पूर्ण रिलीफ देऊ आणि अशा प्रकारे चुकीचं जर काम कोणी करत असेल तर त्यांचा सावकारीचा लायसन्स देखील रद्द होईल आणि फौजदारी कारवाई देखील त्या ठिकाणी करण्यात येईल। एक बृहन्मुंबई महानगरपालिका असेल, त्याचे कमिशनर असतील, एखाद्या दुसऱ्या महानगरपालिकेचे कमिशनर असतील, आपले विद्युत विभागाचे लोक असतील, अशी एक हाय पॉवर कमिटी तयार करून या समितीला आम्ही एक कार्यकक्षा देऊ की त्यांनी लिफ्टचं मेंटेनन्स, त्याच्या संदर्भातल्या जबाबदाऱ्या, त्या कशा पद्धतीनं तपासणी झाली पाहिजे, तपासणीचा कालावधी किती असला पाहिजे, त्याचे नॉर्म्स काय असले पाहिजे आणि लिफ्ट तयार करणाऱ्या ज्या कंपनी आहेत त्यांच्यावर काय जबाबदारी असली पाहिजे, या संदर्भातल्या नवीन एसओपी या पुढच्या 6 महिन्यामध्ये आम्ही तयार करू। ते सायकलच्या अनुसार आपण 90% पोहोचतो। 85%वर जरी यावर्षी दिसत असलो तरी पुढच्या वर्षी आपण 90% 92% पोहोचतो। पण तसंच एकूणच हा जे हेड आहे म्हणजे अल्पवयीन असतील किंवा महिला असतील या सगळ्यांना शोधण्याकरता स्पेशल मोहिमा या आपण हातामध्ये घेतलेल्या आहेत। त्या संदर्भात स्पेशल स्क्वॉड्स आपण तयार केलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं आता प्रत्येक पोलीस स्टेशनचं ज्यावेळेस आपण मार्किंग करतो त्या मार्किंगमध्ये विशेषतः महिलांवरच्या गुन्ह्यांसोबत ज्या बेपत्ता झालेल्या महिला आहेत त्यांना किती शोधलं याच्या आधारावर आपण त्यांचं रँकिंग जे आहे ते रँकिंग करतो। 21 लोकांवर एफआयआर करण्यात आलाय, 11 लोकांना अटक झाली आहे, ज्यात एमडीला पण अटक केली आहे। एमडीला पण आता या ठिकाणी अटक झालेली आहे। त्यामुळे कोणालाच पाठीशी घालण्याचा प्रश्न हा निर्माण होत नाही। परदेशातले भारतीय जे आहेत, स्टुडंट्स आहेत, पर्यटक आहेत, यांच्याबद्दल माननीय प्रधानमंत्री मोदीजींचं सरकार अत्यंत सेन्सिटिव्ह आहे आणि अतिशय विपरीत परिस्थितीतनं देखील लोकांना परत आणण्याचं काम त्यांनी केलंय। त्यामुळे केंद्र सरकार पूर्णपणे या बाबीवर लक्ष ठेवून आहे आणि लोकांची सुरक्षितता आणि युद्धाची परिस्थिती यातनं लोकांना परत आणण्याकरता सगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत। सगळ्या लोकांना या ठिकाणी सुरक्षित परत आणण्याचं काम हे केंद्र सरकार करेल आणि राज्य सरकार सातत्याने त्याचा पाठपुरावा करत राहील।